काय झालं भाऊजी? वहिनी मी तुझ्या पाया पडतो, तुझ्या शरण आलो, मला वाचव वहिनी. हा बरं आधी हे काय? मला आता नीट सांगा काय झालं? अगं त्या सोहम पटेलनी या तुझ्या दिराला जीवे मारण्याची धमकी दिली आहे. काय? होय, त्यांनी मला 1 महिन्याची मुदत दिली. 1 महिन्याच्या आत जर मी तारापूरचा भूखंड त्याच्या नावावर केला नाही, त्याचे उरले सुरले घेतलेले पैसे परत नाही केले तर माझ्या जीवावर बेतेल असं म्हणतोय तो. पण भाऊजी तो भूखंड आबासाहेबांनी पृथ्वीसाठी ठेवला, तुम्हाला माहित होतं ना? मग तो विकण्याचं धाडस केलंच कसं तुम्ही? नाही, माझं चुकलं, मला मान्य आहे, पण आता धाडस केलंच आहे तर ते निस्तरायला हवं ना. तेव्हा तेव्हा आता फक्त तूच मला यातून वाचवू शकतेस वहिनी. मी काय करणार या? तू फक्त त्याला सांग की तो भूखंड त्या पटेलला देऊन टाक म्हणा. तो दादा तुझं नक्की ऐकेल. आणि किती तुला सांगतो, या गोष्टीचा उल्लेख मी त्या पुस्तकात करणार नाही. वहिनी वाचव, प्लीज वाचव मला. नाही भाऊजी, या खेपेला मी तुमची वकिली नाही करू शकणार. आधीच घरात कमी ताप आहेत का? साहेबांना आणखीन त्रास देणार नाही मी. अगं तू बोलतेस आहे वहिनी. अगं नेहमी तू माझी बाजू समजून घेतलीस. मी तुला आईचा दर्जा दिला, सीतेसारखी तुझी पूजा केली आणि आज तुझ्यातून मला हे ऐकावं लागतंय. हो भाऊजी, कारण मला कळून चुकलं. तुम्हाला कितीही समजावलं, कितीही पाठीशी घातलं तरी शेवटी तुम्हाला हवं तेच तुम्ही करणार. अगं वहिनी पण भाऊजी, या वेळेला मी तुम्हाला मदत करू शकणार नाही, कारण तुमच्या सीतेलाही काही मर्यादा आहेत. हे बघा, तारापूरचा तो भूखंड आबासाहेबांनी त्यांच्या चिरंजीवांसाठी राखून ठेवलेला आहे. नाही विकायचा वगैरे काही नाही. कुणी सांगितलं तुम्हाला? सोहम मी तुम्हाला नंतर फोन करतो. हा, नमस्कार दिग्विजय साहेब. कुणाचा फोन होता? तो नाही, आपला रुटीन कामाचा. काय या घरामध्ये मला एकट्यालाच काम नसतं. करायचीच म्हटली तर हजारो कामं दिसतात दिग्विजय साहेब. बरोबर आहे ना, दिसतात. पण माझ्यावर एखादी महत्वाची जबाबदारीच कोणी सोपवत नाही ना. अर्थात मी तुम्हाला दोष देतो असं नाहीये. आबासाहेब तुमच्याकडे जी कामगिरी सोपवतात ती तुम्ही अतिशय छान पद्धतीनं पार पाडतात. म्हणजे तुमचं ते स्वतःला कामामध्ये झोकून देणं, तुमची मेहनत मला प्रचंड आवडते. म्हणजे कधी कधी तुमची ती मेहनत बघून मला स्वतःलाच एक कॉम्प्लेक्स येतो. आज जर गुरुकुल पद्धत अस्तित्वात असती ना सोनावणे, तर एव्हाना मी तुमचं शिष्यत्व सुद्धा पत्करलं असतं. पुरे दिग्विजय साहेब, पुरे. अहो, माझ्याच वजनानं हरभऱ्याचं झाड तुटायचं. नाही अहो, मी तुम्हाला हरभऱ्याच्या झाडावरती चढवत नाहीये. काय एखादी महत्वाची जबाबदारी जर माझ्याकडे कोणी सोपवली तर मला आवडेल. आय सी. कशा प्रकारची महत्वाची जबाबदारी तुम्हाला जमू शकेल? नाही म्हणजे कशा प्रकारची जबाबदारी तुम्हाला आवडेल घ्यायला? असं म्हणतात की प्रत्येक चांगल्या कामाची सुरुवात आपल्या घरापासून करावी. आणि सध्या राजवाड्यांचा पत्ता लागणं खूप गरजेचं आहे. मला ही जबाबदारी स्वीकारायला आवडेल, पण राजवाड्यांचा तर पत्ताच नाहीये. तुम्हाला काय वाटतं सोनावणे, राजवाडे कुठे असतील? काय कल्पना नाही उभं. पण दिग्विजय साहेब, तुम्ही राजवाड्यांना शोधण्याचं हे जे काम स्वीकारताय हे अतिशय स्तुत्य आहे बरं का. ऑल द बेस्ट. आणि हो, तुम्हाला काही पत्ता लागला तर प्लीज आधी मला पण कळवा. 1 मिनिट. नमस्कार सोनावणे. हा बोला. नाही आबासाहेबांना मी विचारलं नाहीये अजून. पण मी पाहिलं बरं का बापू, तुमच्या एकूण कामाचा खूपच व्याप आहे, प्रचंड आहे. पण आमचे कार्यकर्ते 24 तास माझ्या पाठीशी उभे असतात. नाही, त्या बाबतीत वादच नाही. अर्थात त्यांचं कर्तृत्व जे आहे ते कौतुकास्पद आहे. पण एकाच गोष्टीची खंत वाटते. खंत का? म्हणजे आमच्या कामात तुम्हाला काही उणिवा आढळल्या का? काय बोलताय तुम्ही? हे असं बोलून ना तुम्ही पुढच्याला एकदम नामोहरम करून टाकता. कसं आहे, खंत एकाच गोष्टीची वाटते की तुमच्या आश्रमाचा व्याप एवढा मोठा असताना त्याला जागा अपुरी पडते असं नाही वाटत तुम्हाला?
हा ते खरं आहे, पण काय नशिबात असेल ते होणार. अहो हा हर्षवर्धन साक्षात तुमचं नशीबून आलाय की इकडे तुमच्या नशिबाचे दरवाजे उघडले म्हणून समजा. तुम्ही काय हल्ली इस्टेट एजंटचं काम करताय वाटतं. काय गरीब माणसाची थट्टा करताय बापू. तुम्ही गरीब, अरे हजारो गरीब मरतील तेव्हा तुमच्यासारखा एखादा माणूस जन्माला येईल. नाही बरं मला सांगा, त्या तारापूरच्या भूखंडाबद्दल तुम्हाला कितपत माहिती? तो आबासाहेबांच्या मालकीचा आहे. हा मग तुम्ही त्यांच्याकडनं तो मागून का नाही घेत तुमच्या आश्रमासाठी? हा मला नाही वाटतं तुमची मागणी तो अवेअर आहे. आणि तुम्ही जर म्हणत असाल ना तर ह्यात त्या सोहम बरोबर मी तुम्हाला 50% पार्टनरशिप करून देऊ शकतो. आता बोला. पृथ्वी, पृथ्वी, अरे काय झालंय मला सांगशील का? तू मंत्रालयात गेला होतास ना? हो गेलो होतो. लँडच्या संदर्भात त्या इंडस्ट्रियल मिनिस्टर बरोबर मीटिंग होती माझी. मला वाटलं माझं काम लगेच होईल, माझे सगळे डॉक्युमेंट्स पण रेडी आहेत. मग अडलं कुठे? त्या मंत्र्याने माझं काम करून देण्यासाठी चक्क पैसे मागितले माझ्याकडे. लाच म्हणून मी चिडलोय. बर, मग मग तू हे सगळं इतकं नॉर्मली कसं काय घेऊ शकते? हाऊ कॅन यू रिॲक्ट सो नॉर्मली? पृथ्वी, अरे लाच घेणं आणि लाच देणं हे आता अबनॉर्मल गोष्टी राहिलेल्या नाहीयेत. अंडर द टेबल हे शब्द सहजासहजी वापरले जातात आणि ते कृतीतही आणले जातात. हे बघ तू स्वतःवर कंट्रोल ठेव. तुला आणखीन बरंच काही अनुभवायचंय. काय म्हणायचंय तुला? मी पण या सिस्टमचा एक पार्ट बनू? अगं करप्ट सिस्टम आहे ही, बदलायला हवं हिला. आणि मी तसे प्रयत्न करणार आहे. आणि ते प्रयत्न फेल झाले तर? होऊ दे ना, बघूया. हे बघ, परिणाम काही जरी झाले ना तरी मी प्रयत्न करणार. हा आबांच्या घरात जन्माला आलाय हे आमचं भाग्य. आमचं अर्ध काम हाच करतोय. ज्या सिस्टीमचा आबा आधारस्तंभ आहे त्यांचाच आधार सिस्टीम मोडण्याच्या प्रयत्नात आहे. ठीक आहे पृथ्वी, तू प्रामाणिकपणे पुढे गेलास तर मला आनंदच होईल. पण ही खूप मोठी चेन आहे आणि ती मोडणं गरजेचं आहे. हो मंजरी, आणि मला या कामात एक माणूस मदत करू शकतो. कोण? सागर. सागर सहस्त्रबुद्धे. सागर, पृथ्वीराज बोलतोय. मला तुला जरा अर्जंटली भेटायचं. बोला, काहीतरी बोला. किती वेळ विचार करताय? अहो असा तडकाफडकी निर्णय नाही घेता येत. अहो अशा बाबतीत तडकाफडकी निर्णय घेणंच तुमच्या फायद्याचं आहे. हा तुम्ही जेवढा उशीर कराल तेवढं तुमचं नुकसान आहे. ते सगळं ठीक आहे हो, पण या प्रकरणात आबासाहेब आहेत. असं नका, त्याने काय फरक पडतो? अरे म्हणजे काय, सरकारची जमीन ते आपल्या मुलाला देणं हे चुकीचं नाहीये का? मग त्यांची चूक तुम्ही त्यांना दाखवून द्या ना. तुम्ही फक्त ही चूक त्यांना दाखवून द्या, बाकीचं सगळं व्यवस्थित होईल पुढचं पुढं. हो तुम्ही अशी मौना बिवनात जाऊ नका हो. तुमच्या आश्रमाचा विचार करा ना. त्याची व्याप्ती वाढते ना, म्हणजे खर्चही वाढणार. त्याच्यासाठी लागणारा भूखंड आणि सगळा पैसा मी त्या सोहमतूर तुम्हाला मिळवून देतो. आणखीनही तुमच्या मनात काय असेल तर तेही सांगा, तेही करून देतो. नाही नाही नाही, असं कोणाला तरी अडचणीत आणणं मला पटत नाही आणि माझ्या धोरणात ते बसत नाही. कसली धोरण तत्व घेऊन बसलाय? ती सगळी घाला हा, खड्ड्यात. अरे जरा आजूबाजूला बघा. पण आबासाहेबांचे माझे खूप जुने संबंध आहेत. ओ आय सी, म्हणजे आबासाहेब महत्वाचे. समाज समजे है ना? वा
पण म्हणे आम्ही गांधीवादी. नाही नाही, आता तुम्ही फक्त नकार द्याच, मग बघाच. धमकी देत आहे मला? तिचे या लोकशाहीचा चौथा स्तंभ किती मजबूत आहे तुम्हाला कळेल. मला निर्णय घ्यायला जरा वेळ द्या. दिले ना, तुम्हाला विचार करायला तब्बल 2 मिनिटं देतो. किती? 2 मिनिटं. बरं नाही नाही, मला तुमचा प्रस्ताव मान्य आहे. व्हेरी गुड. आता बोला, उपोषणाला कधी बसताय? नाही म्हणजे नवीन मथळा मिळाला ना म्हणून म्हटलं. हा, थँक्यू. मला संशय होताच की ह्या तारापूरच्या भूखंडाच्या बाबतीत कोणी ना कोणीतरी आडकाठी करणारच. आणि नेमके हे सोन्या बापू साहेब, मला तर हा मूर्खपणा वाटतो. मूर्खपणा नाही आहे, मूर्खपणा अजिबात नाही. आमच्या अंदाजाप्रमाणे या सगळ्या पाठीमागे काहीतरी एक कट आहे सोनावणे. सरकारी भूखंडावरती सरकारी कामच झाली पाहिजे, तशी ती झाली नाहीत तर आम्ही उपोषणाला बसू, असं सोन्या बापूंचं म्हणणं आहे. आम्हाला मोठं आश्चर्य वाटतं की अचानक सोन्या बापूंना सरकारी कामं, सरकारी भूखंड याबद्दल एवढा उमाळा कसा काय आला. मला हे उपोषण म्हणजे नुसतं ढोंग वाटतंय आबासाहेब. सोनावणे, उपोषण करून काहीतरी साध्य होणार आहे, त्याशिवाय सोन्या बापू उपोषण करणार नाहीत. फक्त सरकारी काम सरकारी जागेवर होऊन त्याच्यामध्ये सोन्या बापूंचा काहीच फायदा होणार नाही. आणि जेव्हा एखाद्या गोष्टीचा फायदा होणार नाही तर त्या गोष्टीकडे सोन्या बापू कशाला लक्ष देतील. आणि फायद्याशिवाय हा मनुष्य काही करणार नाही. उपोषण तर मुळीच नाही. मग याचा अर्थ? याचा अर्थ उपोषणासाठी बसा, तुम्हाला काहीतरी देऊ, असं सोन्या बापूंना कुणीतरी आमिष दाखवलेलं आहे. अर्थात आमचा आत्ता अंदाज आहे, जोपर्यंत याबद्दलचे पुरावे हाती येत नाहीत तोपर्यंत संशय व्यक्त करण्यापलीकडे आपण काही करू शकत नाही. सोनावणे, एक काम करा एक सोनावणे, तुमच्या पद्धतीने जरा माहिती काढा की हे काय आहे, कसलं उपोषण आहे, काय कबुली जबाब झालेले आहेत, कुणी कोणाला काय द्यायचंय जरा. होय साहेब. हॅलो हॅलो साहेब, सोन्या बापूंच्या आश्रम मधून फोन आहे. हॅलो हॅलो हॅलो, काय ऐकूच येत नाहीये. हॅलो, काही ऐकू येत नाहीये. नेटवर्क प्रॉब्लेम वगैरे असेल. हॅलो. नुसता पेपर फाडून समस्या सुटणार आहेत का पृथ्वी? मग मी अजून काय करू भैया साहेब? राजकारण आहे हे सगळं, राजकारण. सोन्या बापू जमिनीविषयी जे मत व्यक्त करतायत ते त्यांचं राजकारण असू शकेल. कळेल तुला सगळं हळूहळू. मला या पॉलिटिक्स मध्ये पडायचं नाहीये भैया साहेब. मला फक्त माझं काम करायचंय, बिझनेस करायचंय, त्या प्लॉटवर फॅक्टरी उभी करायची. पण आता हे नाही येणार का राग मला? रागावरती कंट्रोल करायला शिक पृथ्वी.
सोन्या बापू जे राजकारण खेळतायत ते तुझ्याबरोबर नाही तर ते आबासाहेबांबरोबर खेळतायत. त्यातून तू आबासाहेबांचा मुलगा. शिवाय जमिनीवरती तुझं कामही अजून सुरू व्हायचंय. त्यामुळे साहजिक आहे हे सगळे पडसाद तुझ्यावरती उमटणारच आहेत. म्हणजे मी बिझनेसचा विचारच सोडायचा? मी असं कुठं म्हटलं. पण आता तर तू हे आव्हान म्हणून स्वीकारायला हवंस. सोन्या बापूच्या नाकावरती टिचून ती जमीन तू मिळवायला हवीस. पण पण काय? पण त्यासाठी तुला आबासाहेबांची मदत घ्यावी लागणार आहे. इम्पॉसिबल. ते शक्य नाही आहे भैयासाहेब. मग तर सगळंच अशक्य होऊन बसणार आहे. एक लक्षात घे, आबासाहेब आपल्या सगळ्यांचे कर्ता करवित आहेत. तेच यातून काहीतरी मार्ग काढू शकणार आहेत. आणि सोन्या बापूंना ताटाखालचं मांजर बनवणं त्यांना सहज शक्य आहे. हा, पण त्यासाठी तुझा स्वाभिमान मात्र थोडे दिवस तुला बाजूला ठेवावा लागणार. नाही भैयासाहेब. एका राजकारण्याला तोंडावर पाडण्यासाठी मी दुसऱ्या राजकारण्याची मदत घेणार नाही. काय पृथ्वी, खूप अस्वस्थ दिसतोयस. एनी प्रॉब्लेम? प्रॉब्लेम? I've just lost it, man. अरे डोकं फिरलंय माझं. मला वाटतं माझ्या प्रोजेक्टवरती पाणी फिरणार. का? काय झालं? अरे माझ्या प्रोजेक्टसाठी मला जी जागा हवी होती त्याची सगळी प्रोसिजर मी कंप्लीट केली आणि मी पोझिशन घेणार तेवढ्यात ते कोण ते सोन्या बापू म्हणे त्यांनी प्रोटेस्ट केलंय, हंगर स्ट्राईक केली. चालायचंच. राजकारण आहे रे, खूप मोठं राजकारण आहे. राजकारण? हो. अरे हा भूखंड मोक्याच्या ठिकाणी, बरोबर की नाही? म्हणजेच बिल्डर लॉबीची ह्या भूखंडावर नजर असणार. आता ही माणसं तुला हा भूखंड सहजासहजी मिळू देतील का? नाही. वर सोन्या बापूला या लोकांनी भडकावलं असणार की सरकारी मालकीची जमीन ही रिझर्व राखीव असते. अरे पण ही बिल्डर लॉबी ती जागा राखीव ठेवून करणार आहेत काय? सांगतो ना, आम्ही सामान्य जनतेसाठी घरं बांधू असं आश्वासन देतील, नाहीतर शिक्षण संस्था काढतील. तुला सांगतो, शिक्षण संस्था म्हणजे कुर्ण येत रे, कुर्ण. येथेच चरता येतं. नुसतं राजकारण. दिस इज ऑल डॅम चीप मॅन. चीप पॉलिटिक्स आहे. हे सगळं सोड रे. तुला माझी काही गरज भासली ना तर अगदी बिंदास सांग मला. हा, म्हणजे साम दाम दंड भेद यापैकी कुठल्याही गोष्टीचा वापर करून तुला तुझी जमीन परत मिळवून दे. म्हणजे अरे जर पैशाने काम नाही झालं ना तर बळाचा वापर करून तुझं काम करून देईन ना. अरे संघटना आहे माझ्या पाठीशी. नाही विक्रम. दादागिरी आणि पैशाने सगळे प्रश्न सोडवता येत नाही. I believe in a straightforward approach. Always. तुझी मर्जी. पण तुझं एकदा काय ते स्ट्रेट फॉरवर्ड वगैरे झालं ना की ये माझ्याकडे. नाही म्हणजे तू येशीलच. तुझं काम करून देईन मी, एकही पैसा न घेता, फुकट. ऑल द बेस्ट.